इचलकरंजी शहरासाठी वारणा पाणी योजना, सुळकूड योजना मंजूर करण्यात आल्या, पण त्या कागदावरच राहिल्या. कृष्णा पाणी योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असतो. पंचगंगा नदी शेजारी असताना सुद्धा नदीतून मोठ्या क्षमतेनं पाण्याचा उठाव केला जात नाही. पावसाळ्यात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना सुद्धा इचलकरंजी शहरात 5 ते 6 दिवसातून एकदा पाणी येतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. महापालिका मिळकतधारकांकडून 365 दिवसाची पाणीपट्टी भरून घेते, पण पाणी मात्र 100 दिवसच येतं. 3 वर्षांपूर्वी इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाली. महापालिका झाल्यावर सुखसुविधा मिळतील अशी आशा नागरिकांना होती, पण महापालिका झाल्यापासून पाण्याची स्थिती आहे तशीच आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी पाण्याबाबत आश्वासनं दिली, मात्र निवडून आल्यानंतर आमदार खासदारांनी याकडे दुर्लक्ष केलंय. निवडून आलेले आमदार खासदार करतात तरी काय, असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. मध्यंतरी कृती समिती स्थापन करून पाणी प्रश्नावर आंदोलनं करण्यात आली, पण आता कृती समिती सुद्धा शांत आहे.